कृष्णा असं वागू नकोस का? अगं मला माझं म्हणणं तरी मांडू दे की, माझं ऐकून तरी. कृष्णा अगं माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या डोळ्यात बघ. तुला खरंच असं वाटतंय का की मी तुझ्याशी इतकं वाईट वागेन म्हणून, तुला असं फसवीन म्हणून? अगं तुझ्याशीच काय, जगातल्या कुठल्याच मुलीशी मी असं वागू शकत नाही. तू जाऊ नकोस कृष्णा, नको जाऊ. ऐक माझं. मामा त्यांना रिक्षा पुढे गेला सांग. मामा त्यांना रिक्षा पुढे गेला सांग, नाहीतर मी वाट मिळेल तिकडे जाईन. चला. कृष्णा असं करू नकोस का? अगं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू बायको आहेस माझी, माझं आयुष्य इसगत करू कृष्णा. ऐक माझं. अगं तू नसशील तर काय जगण्याला अर्थ आहे कृष्णा? कृष्णा अगं जो गुन्हा मी केलाच नाही ते शिक्षा का देतेस तुम्हाला? कृष्णा थांब. अंतरा, तू आता अजिबात काळजी करू नगस. तू आता इदा त्यांच्या घरात आहेस, माझी सून झालीस. त्याच्यामुळे तुला काय जरी लागलं आणि कसली जरी अडचण आली का नाही, तरी बी लगेच मला हाक मारायची. आम्ही समधी मिळून तुझी एकदम व्यवस्थित काळजी घेऊ. हाय का नाही गरंजे? रंजे, अगं काय झालं? कुठं हरवल्यास? नाही काही नाही, मी जरा थकले, जाऊन आराम करते. बर. गुली आत्या तू पण जा, जाऊन आराम कर. थकली असशील तू खूप. ते तू नग शिकवूस मला, माझं मी बघती काय करायचं ते. अगं मम्मी, ती तुला शिकवत नाहीये, तुझी काळजी करते. तू तोंड बंद करा. तिची काळजी मला चांगलीच कळली आज. तुला जर एवढीच माझी काळजी असती ना, तर मी बोलताना माईक चालू ठेवला नसतास. काय बोलतेस तू? मी कशाला माईक चालू ठेवेन? हा मम्मी, अंतरा कशाला माईक चालू ठेवल? तुला तोंड बंद करायला सांगितलंय मी. आमच्या दोघीतला विषय आहे, तू अजिबात मध्ये पडू नगस. काय ग, तू माईक चालू ठेवला नव्हतास ना? मग बरोबर मी बोलतानाच कसा चालू झाला ग? मला काय माहित, मी तर फक्त तू बोलत होते तेवढं ऐकत होते. बघितलं तिथे, मी सांगितलं होतं ना तुला, आता आत्या सगळं खापर माझ्यावर फोडणार म्हणून. मम्मी हे बघ, मी असलं काय खपून घेणार नाही बरं का. एकतर स्वतः चूक करायची आणि बिल दुसऱ्या जमाना फाडायचं, जुनी सवय आहे तुझी. ऋतिक, मम्मी मी आता गप्प बसणार नाही. लग्न झालंय माझं, अंतरा बायको आहे माझी. मी त्याचा अपमान सहन करणार नाही. संपला विषय. काय म्हणलास? नाहीतर काय, तू बांध ठेवायला पाहिजे तर मम्मी. माईक चालू आहे, लाऊडस्पीकरवर सगळा आवाज ऐकू येतोय, हे नाही कळलं तुला? मम्मी अगं थोडं जरी डोकं लावलं असतं ना मम्मी, तरी झालं असतं की, पण नाही. तू आता माझी अक्कल काढणार आहेस का? 2-3 तास नाही झालं लग्नाला, तर लगेच बाजू घेऊन बोलायला लागलायस की तिची. पर तालावरच नाचायला लागलायस की हिच्या. अरे जनाची नाही मनाची तरी ठेव की जरा. गुली आत्या काय चुकीचं बोलला ग तो? बरोबरच बोलला. तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं माईक चालू होता ते. मी काय म्हणते, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. त्यात तुझी पण चूक नाही आणि माझी पण चूक नाही. आणि जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, आपल्या फायद्याचंच झालं. जे तुला एवढ्या दिवसात करता आलं नाही ते मी या घरात आल्या आल्या करून दाखवलं. त्या कृष्णेला घरातून बाहेर काढली आणि वरून 25 एकर जमीन सुद्धा मिळवली. खरंच बोलतेस की ग? कृष्णी या घरातनं गेली, मला कस काय कळलं नाही? आता या घरात राज्य आपलंच. गुली मावशी, गुली मावशी, बाहेर या लवकर. एक वेळ माय मरो पण मावशी जगो असं म्हणते ती लोक. एवढा जीव असतो मावशीचा भाच्यावरती. तू काय केलंस? हा, काय मिळालं तुला कृष्णाला फसवून? का माझं असं लग्न लावलं कृष्णाशी? आज तुझ्यामुळं आमच्या दोघांमध्ये ताटातूट झाली. माझी बायको माझ्यापासून लांब गेली. या सगळ्याला तुम्ही दोघी बी जबाबदार आहे.
जे प्रेम मला कृष्णाने दिलंय ना, त्या प्रेमासाठी मी आयुष्यभर तरसत होतो. आत्ता कुठं मला ते मिळत होतं, आत्ता कुठं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण तुम्ही, मला लाज वाटते तुला मावशी म्हणायची, आणि तुला आई म्हणायची. काय झालं? राया एवढा चिडून वर का गेला? मी सांगते. अरे भाऊ, तुझी सून घर सोडून गेलीये. काय? हो, कृष्णाच्या जागी दुसरं कुणी बी असतं तरी बी असंच वागले असतं. या दोघी लई वाईट वागले तिच्या संग. लाज कशी वाटली नाही तुम्हाला? एवढं मोठं पाप केलंय तुम्ही, याची जाणीव आहे का? पहिली बायको मरणार म्हणून बळी द्यायला एक गरीब पोरगी आणायची, ती मेली की आपल्याला पाहिजे त्या पोरीशी लग्न लावून द्यायचं. अरे असले विचार येतात कुठून? हे नीच काम करताना आमच्या मागे तुम्हाला जरा सुद्धा भीती वाटली नाही का हो? आई, ही बाई आहे ना, देवासमोर तासभर पूजा करत असते. आमचं सोडाई, त्या देवाची हिला भीती वाटली नाही? आई, मला ना लाज वाटते. तुम्हीच सांगा मला, आम्ही तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? आता लवकर काय तर करावं लागल, नाहीतर हे भाऊसाहेब या घरात ना आता हकलून बी द्यायला कमी करायचं नाही ती. मम्मी उठ की मम्मी. अगं मम्मी, काय झालं तुला? मावशी बोल की काहीतरी. अगं उठ ना गुले, काय झालं तुला एकदम? ऋतिक, तुमच्या आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. डॉक्टर सांगतील यांना नक्की काय झालंय ते. राया राया, माझ्या वासात चिडू नका सारं. तुला तर माहितच आहे का नाही, माझ्या ऋतिकपेक्षा माझा तुझ्या किस्ता जीव आहे. एवढं लगेच कसं काय बरी झाली मम्मी? अहो, तुम्ही हिला खरंच दवाखान्यात घेऊन जा. काय झालं नाही तुमच्या बहिणीला, फक्त त्यांना जरा नाटकं कमी करायला सांगा, बरोबर ठीक होतील. अहो काय बोलताय हे? गुले उठ, चल चल, मी तुला दवाखान्यात घेऊन जाते. रंजना आत्या, तू नको काळजी करूस. तू जाऊन आराम कर. तू थकली असशील ना ग. आज दिवसभर जे काही घडलंय त्याचं टेन्शन घेतलं असणार हिने. बाकी काही नाही ग, थोडा आराम केला की तिला बरं वाटेल. नको काळजी करूस. अगं पण तू नको काळजी करूस. मी आणि ऋतिक आहोत ना काळजी घ्यायला. चल जा, तू आराम कर. अंतरा, हा, मम्मीचं वय झालंय आता. ग तिला लहान लहान धक्का पण सहन नाही होत. मला तर वाटतं लवकरच मरल ती आता. अरे माझ्याच पोटी जन्माला आलायस का उचलून आणलाय तुला? आईच्या मरणाची वाट बघतोयस वी? काय लाजबीज वाटते का नाही तुला? आता तर बडबड करत होतीस की, लगेच बरी झाली होय? बरी नाही, मी नाटक करत होती. जरी नाटक केलं नसतं ना, तर भाऊसाहेबांनी कधीच घरात हाकलून बाहेर काढली असती. गुरुजींनी लग्नानंतर रायाची पहिली बायको हुमरा वळडायच्या आधीच मरणार आहे असं भाकीत केलं होतं. पण काही झालं तरी ती मरणात झाली, त्याला मी तरी काय करू? जगात सगळ्यात जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवला होता. अख्खं जग माझ्या विरोधात गेलं तरी माझा राया माझ्या बाजूने उभं राहील ह्याची खात्री होती मला.
पण मला माहित नव्हतं मी ज्याच्यासोबत सुखाच्या संसाराची स्वप्न बघते त्याने माझ्याशी फक्त माझा बळी देण्यासाठी लग्न केलं होतं. ज्या घराला मी आपलं घर मानत होते त्या घरातली लोक माझ्या मरणाची वाट बघतायत. भुयाजी, भाऊसाहेब, राया, तुमच्याकडनं कधीच मी या सगळ्याची अपेक्षा केली नव्हती. तुम्ही माझा विश्वासघात केलाय. कृष्णे, अगं नको ग रडूस पोरी, नको अगं एवढा त्रास करून घेऊस. त्रास तर होणारच ना ग मामे. थोडं विश्वासानं त्या घरात गेले होते. माझी इच्छा नसताना मी रायाशी लग्न केलं, त्याला माझा जोडीदार मानला. सुरुवातीला तर तो मला त्याची बायको बी मानत नव्हता, तरी मी त्याचा संसाराचा गाडा बी रेटत नेला. पण मी तक्रार नाही केली. आणि मला आत्ता कळते मी त्या घरात कधीच सून नव्हते ग. मला फक्त बळी द्यायला नेलं होतं. अगं माझं जाऊ दे, त्यांनी तुम्हाला तरी सांगायला पाहिजे होतं. कृष्णा, आम्हाला माहित होतं. तुम्ही दोघांनी बी फसवलंय मला. नाही ग कृष्णे, अगं तुला आम्ही सांगणार होतो समज, पण जवळ आम्हाला समजलं तर येळ निघून गेली होती. लगीन झालं होतं तुमचं. अगं कृष्णे, तुझ्यासारखीच आमची पण अवस्था झालती ग. पण जे काय झालं ते आमच्या हातात काहीच राहिलं नव्हतं. कृष्णे, मला सांग, तुझ्या एकदा लगीन होऊन गेल्यावर आम्ही काय करणार होतो तू सांग. अगं कृष्णे, तुझं लग्न झाल्यावर गुलीभर लय भांडलोय ग मी, लय भांडलोय. आणि नंतर बी यातलं तुला कायच सांगितलं नाही, कारण तुझी काळजी वाटत होती. आणि त्यानंतर समजा चांगलं चाललं होतं म्हणून आम्ही बी विसरून गेलो. माझं नशीब लय वाईट आहे मामे, लय वाईट आहे. नको रडू पोरी. बघा आमच्याकडे एवढ्यात खचून गेलास. राया, काहीच झालं नाही. तुम्ही फक्त ना तुमच्या आणि कृष्णाच्या नात्यावर विश्वास ठेवा. राया, हे असलं कोणीतरी तिसरं व्यक्ती येईल आणि तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करेल, तुमचं नातं समजपेल. एवढं तुमचं नातं तकलादून नाहीये राया. भाऊ, पण कृष्णा मला सोडून गेली. मी तिला लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण नाही थांबली ती. तिला वाटतंय मला सगळं माहित असताना मी तिच्यासोबत लग्न केलं. एवढा वाईट नाही हो मी, एवढा वाईट नाहीये मी. तुम्हीच सांगा मी काय करू, काय करू मी? काय म्हणाल? काय करू? आजपर्यंत रायभान, भाऊसाहेब, विधाते यांना काय करू हा प्रश्न पडलाच नाही. आज पडला का? कारण तुम्ही कृष्णावर तेवढं प्रेम करता आणि कृष्णा तुमच्यावर. तुम्हीच म्हणालात ना, आजपर्यंत कृष्णाने तुम्हाला जेवढं प्रेम दिलं तेवढं तुम्हाला कधीच मिळालं नाही. एवढं प्रेम असं सहज जाऊ देणार तुम्ही? कृष्णाकडे जा, हक्कानं आणि प्रेमानं तिला घेऊन या. पण भाऊ, कृष्ण येईल का माझ्यासोबत? तुमची काही चूक आहे? तुमच्या मनात काही पाप आहे?
तिचा गैरसमज दूर करा. मी माझं प्रेम माझ्या कृष्णाला नक्की मिळवी. आता शोभताय रायभान भाऊसाहेब विधाते. कृष्ण चल 2 घास खाऊन घे बघू. गा आल्यापासून नुसतीच बसली असतो, काय खाल्लं पिल्लं नाहीस काय नाहीस. नको बाई एवढा जीवाचा हाल करून घेऊस. हा चल 2 घास खाऊन घे बघू. भूक नाही. असं अनपाणी सोडून जे झालंय ते बदलणार आहे का? आणि दुसऱ्याची चुकीची शिक्षा स्वतःला का करून घेतेस? माझं आता सगळ्यावरनच मन उडालंय. तुम्ही किती पण जबरदस्ती केली तरी मला खावंसं नाही वाटणार. कृष्णे अगं जावई बापू आले. मला त्याला नाही भेटायचं. भेटायचं काय, मला त्याच्याशी बोलायचं पण नाही. त्याला म्हणा आलायस तसंच माघारी जा. कृष्णा थांबा जावई बापू, तुम्ही इथं कशासाठी आलात? मामी मला कृष्णाशी बोलायचंय. मला तिला सांगायचंय की या सगळ्यात माझी काय बी चूक नाही. आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेस बी मला खरंच माहित नव्हतं या सगळ्यातलं. आम्ही तुम्हाला खरंच वाटतंय का मी कृष्णाला फसवलंय म्हणून? तुम्हाला खरंच वाटतंय का मला या सगळ्यातलं माहित होतं? आम्ही एवढा वाईट आहे का हो मी? हे बघा, काय खरं काय खोटं मला नाही माहित. मला फक्त एवढंच माहित आहे की या समध्याचा माझ्या कृष्णीला लई त्रास होतोय. तिला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मी हात जोडते तुमच्या पुढं, तुम्ही जावं इथनं. मामी असं करू नका मामी. मामी मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. मी तिच्याशी बोलल्याशिवाय इथनं जाणारच नाही. कृष्णा जावई बापू असं हट्ट नका करू. तुमच्या दोघांच्या अशा हट्टापायी तुमचं नातं तुटायची भीती वाटते मला. तुम्ही बाईच कृष्णीला समजून घ्या, थोडं नमतं घ्या तुम्ही. मग बघा तुमचं नातं कसं टिकतं की नाही ते. आणि कृष्णीच्या बाबतीत ही जी काय झालंय त्याच्यावरून ती जरा एवढ्या लवकर तरी जाईल असं मला वाटत नाही. कृष्णा मला सोडून हिता आली त्याच्यापेक्षा जास्त ती मला चुकीचं समजते याचा त्रास होतोय. बघ मला समज कळतंय, पण काय काय गोष्टींवर काळच औषधाचं काम करतो. कृष्णीचा राग निवळाल तिला वाईच येळ द्या. आणि दाराशी आलेल्या जावयाला असं जा म्हणताना कुठल्या सासूला आनंद होईल तुम्हीच सांगा. पण माझ्या लेकीसाठी मलाही करायला लागतंय. ठीक आहे ठीक आहे मी जातो. पण मी एकच सांगेन, यो राया खोटा नाही. त्यानं कृष्णाला फसवलं नाही. त्यानं कोणापासूनच काही बी लपवलं नाही. मलाही खरंच सगळं माहित नव्हतं. मी आत्ता निघतोय, पण मी परत येईन माझ्या प्रेमासाठी. मला आयुष्य घालवायचंय कृष्णा तुझ्यासोबत. आई ग जावई बापू, किती रक्त आले राया. तुला बघून चालता येत नाही का? हा हे बघ, थोडं दुखल, थोडं सांभाळून घे.